इथं हजारो कोटी उभा करायचे, ते फंड्स उभा करतानाही तो फंड्स उभा करताना द कुटे ग्रुपमध्ये फंड्स उभा करावं लागत होते. द कुटे ग्रुपमध्ये फंड जर उभा करायचे असतील तर त्याला वेगवेगळी माध्यम आहेत, त्याला इक्विटी डायल्यूट आहे, टेकवर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीमध्ये बसून आपल्याला हे फंड्स उभा करायचे होते. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या टॉप एजन्सीज आहेत, कन्सल्टन्सीज आहेत, त्या प्रत्येकाबरोबर आपण आपल्या मीटिंग अरेंज केल्या, प्रत्येकाचे टायमिंग मॅनेज केले. त्या टायमिंग मॅनेज करत करत आपण एका व्यवस्थित एका सिस्टीमवर येऊन बसलो की आता आपल्याला या फंडशिवाय पर्याय नाही की ज्या फंड्समधून आपण आपले फंड आणून आपण ह्या सगळ्या ठेवीदाराचे फंड देऊ शकतो. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील. आज मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानराधा बँकेचे पैसे हे 21 मे 2024 भेटणार आहे. कारण की सुरेश ज्ञानोबा कुटे यांनी असे सांगितले आहे की 21 मे रोजी आपल्याला आपल्या ज्ञानराधा बँकेचे पैसे हे लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे. बघा काय आहे. प्रत्येक वर्धापन दिनाला मी असा सर्वांसमोर उभा राहून बोलतो. आज फर्स्ट टाइम मी माझ्या ठेवीदारासमोर बसलेलो आहे. तो एक प्रोटोकॉलचा भाग आहे. शिष्टमंडळाच्या बाजूला बसणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी आज ठेवीदारासमोर बसलेलो आहे. यातले बरेचसे ठेवीदार मला ओळखतात, पाहतात. प्रत्येक वर्धापन दिनालाही मी त्यांच्यापर्यंत आलेलो आहे. पण वर्धापन दिनाला कधीच आम्ही त्यांच्यासमोर बसलेलो नाही, चेअरवर उभाच राहिलेलो हात जोडून. कारण आम्ही नेहमी एक तत्व पाळलेलं आहे की आमची जागा ही आमच्या कस्टमरच्या चरणाजवळ आहे आणि ती आजपर्यंत आम्ही पाळलेली आहे. पण आता जो प्रोटोकॉल आहे सन्माननीय SP साहेबांच्या मध्यस्थीनं जे शिष्टमंडळात जवळ आम्ही बसलं पाहिजे आणि ज्यांना दिसलं पाहिजे की आम्ही त्यांच्याबरोबर राहून आम्ही तुम्हाला शब्द देतोय की ही एक संकल्पना आहे. त्या संकल्पनेच्या माध्यमातून तुमच्यासमोर आम्ही बसलेलो आहे. हा एक भाग झाला. दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत की गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही जो आम्हाला टाईम दिलेला आहे तो टाईम खूप मोठा आहे. पण त्या टायमिंगमध्ये जी कामं झाली आणि ज्या पद्धतीनं आम्ही पुढे आलो त्या खूप वेगवेगळी चॅलेंजेस होती. पहिला महिना तर असा गेला की काही सुधरतच नव्हतं, काय करायचं आणि कसं करायचं. कारण रिसेंटली आपल्या बीडमध्ये घटना घडून गेली होती आणि आम्ही बीड सोडलं नाही. कारण आम्ही पहिल्या डे 1 पासून आम्ही क्लॅरिटी ठेवली होती की आपल्या प्रत्येकाचा 1 ना 1 रुपया द्यायचा, आपल्याला बीड सोडायचंच नाही. तर पहिले 20 दिवस बीड न सोडता प्रत्येकाला फेसच केला. हेड ऑफिसला आशिष बसला, अर्चना बसली, मी होतो, बाकीची टीम होती. कंटिन्यू येणाऱ्या हजारो लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं. आहे तेही राहिलेले फंड देत होतो, चेक देत होतो. त्यातून चेकची सिस्टीम पुढे आणली, ह्या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या. तेवढ्या वेळामध्ये इन्कम टॅक्सचा जो सर झाला त्या सरचा जो प्रोटोकॉल होता तो मायनस झाला आमचा. पण इथं मला प्रेझेंट थांबणं बीडमध्ये गरजेचं होतं, नाहीतर त्याही वेळेस अफवा चालू होती की ही मंडळी पळून जाणार आहेत. मागचे अनुभव बघता पहिला शब्द माझा SP साहेबांना होता की सर आम्ही बीड सोडणार नाहीत, आम्ही इथंच बसून राहू. कारण त्या मातीनं आपल्याला पुढे आणलेले 100% जाणार आणि गेलोच नाही. 20 दिवसानंतर बीड सोडल्यानंतर एक एक पर्याय पुढे येत गेले. जातानाही सकाळी जायचो, संध्याकाळी वापस यायचो. कारण लोकांना वाटू नये की आम्ही बीड सोडले आणि पळून गेलो. सरळ साधं गणित होतं. याच्यामध्ये खूप हेक्टिक त्रास झाला. पण प्रत्येक वेळेला वेगवेगळे पर्याय आले. एवढे मोठे फंड्स उभा करायचे. अचानक जो फ्लो आला 1.5 दिवसामध्ये जे शेकडो कोटीचे विड्रॉल झाल्या, त्या विड्रॉलही 1.5 दिवसामध्ये अशा गेल्या की त्या पिरियडमध्ये आम्ही आतमध्ये होतो. आम्हाला इन्कम टॅक्सच्या प्रोटोकॉल प्रमाणे बाहेर येता येत नव्हतं. मोबाईल वापरायची परमिशन नव्हती. बाहेर काय चालू आहे माहीत होत नव्हतं. पण जेवढं काही कळालं तेवढ्या वेळात इन्कम टॅक्सनी फर्स्ट त्यांच्या हिस्ट्रीमध्ये आम्हाला व्हिडिओ कॉल मार्फत बोलण्याची संधी दिली. त्या संधीतून काही फ्लो थांबला, पण तेवढ्या वेळात शेकडो कोटीच्या विड्रॉल झाल्या होत्या. हा एक त्यामागचा भाग होता. पण ज्यावेळेस मी बाहेर आलो त्यावेळेस ऍक्च्युअल परिस्थिती कळाली. बऱ्याचशा गोष्टी 90% नाही 99% आपल्या हातातून गेलेल्याच होत्या. पण त्याच्यानंतर सावरायचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर मी 4 वर्धापन दिन केले. त्यातला तीर्थपुरीला सुद्धा मी येऊन गेलो होतो त्याच पिरियडमध्ये. सगळ्यांना भेटून परत रिओपनिंग करायचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये जी मॅनेजर मंडळी भेदरलेली होती की एकदम मॉब येऊन त्यांना जे काही सुधरत नव्हतं त्या पिरियडमध्ये कोट्यवधी रुपयाचे विड्रॉल देण्यात आल्या. कोणाला 1 कोटी, कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 50 लाख, कोणाला 10 लाख. हे 1 स्ट्रोक गेलं. पण त्या पिरियडमध्ये जर थोडंसं कंट्रोल करण्यात आलं असतं तर तेवढ्या शेकडो कोटीमध्ये आपण आतापर्यंत पुढे सर्वाईव्ह झालो असतो. आणि आम्हाला जो पॅनिक त्रास झाला तो त्रास झाला नंतर आम्ही फुल फ्लेजमध्ये फंड्सवर आणखीन कॉन्सन्ट्रेशन करू शकलो असतो. पण हे करत असतानाही तोही अनुभव आम्ही घेतला आणि प्रत्येकाला फेस करत करत इथपर्यंत आलो. बीड सोडताना आम्ही मॅडमला अर्चनाला मुद्दाम बीडमध्ये ठेवलं. आणि येणाऱ्या लोकांना त्यांनी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. तेवढ्या टॅकल त्यांनी तेवढ्या परिस्थितीमध्ये केल्यामुळे मला बीड सोडून बाहेर जाता आलं. मुंबईला, पुण्याला, दिल्लीला जाता आलं आणि फंडच्या वेगवेगळ्या मिटिंग करण्यात आल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग होते. लक्षात घ्या, एक साधारण आपल्या बँकेमध्ये 1 कोटीची, 5 कोटीची, 10 कोटीची जर फाईल टाकायची असेल तर कमीत कमी 90 दिवस घेतले जातात. 1 क्वार्टर जातो म्हणजे जातो, पॉसिबलच नाही. इथं हजारो कोटी उभा करायचे, ते फंड्स उभा करतानाही तो फंड्स उभा करताना द कुटे ग्रुपमध्ये फंड्स उभा करावं लागत होते. द कुटे ग्रुपमध्ये फंड जर उभा करायचे असतील तर त्याला वेगवेगळी माध्यम आहेत,
त्याला इक्विटी डायल्यूट आहे, टेकओव्हर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीमध्ये बसून आपल्याला हे फंड्स उभा करायचे होते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या टॉप एजन्सीज आहेत, कन्सल्टन्सीज आहेत, त्या प्रत्येकाबरोबर आपण आपल्या मीटिंग अरेंज केल्या, प्रत्येकाचे टायमिंग मॅनेज केले. त्या टायमिंग मॅनेज करत करत आपण एका व्यवस्थित एका सिस्टीमवर येऊन बसलो की आता आपल्याला या फंड शिवाय पर्याय नाही की ज्या फंड्समधून आपण आपले फंड आणून आपण ह्या सगळ्या ठेवीदाराचे फंड देऊ शकतो. हा 6 महिन्याचा कालावधी आहे. याच्यामध्ये आम्ही शेवटचं डिसिजन घेतलं होतं की टोटल ग्रुप टेकओव्हर करायचं. टोटल ग्रुप टेकओव्हरमध्ये 138 असे अदर असेट आहेत की ज्या कुठे ग्रुपचे आहेत. 92 असेट असे आहेत की जिथं प्रायमरी उभा आहे प्लांटची. अशा टोटल असेटचं पूर्ण व्हॅल्युएशन विथ ब्रँड व्हॅल्युएशन